आज आपण बनवूया घरगुती काळ्या मसाल्यातील सोयाबीनची भाजी। त्यासाठी सर्वप्रथम मी खोबरं घेतले ते भाजून घेऊ। तेल, मिरची, अद्रक, लसूण, तुम्ही काही खडे मसाले घेतले ते पण घालून घेऊ। खड्या मसाल्यांमध्ये मी दालचिनी, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता, दगडफूल, डाळ्या घेतलेल्या आहे। आपले आता वाटण थंड झाल्यानंतर एक बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ। 2 ते 3 मिनिटं सोयाबीन आपण अशीच उकळून घेऊ पाण्यामध्ये। थंड झाल्यानंतर तिचं पाणी पूर्ण निथळून घेऊ आपण। तेजपत्ता, त्याचं वाटण केलं होतं ते घालून घेऊ। परतून घेऊ आपण। घरगुती काळा मसाला, कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ, हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर, धना पावडर, किचन किंग, गरम मसाला। ग्रेव्हीमध्ये मसाले व्यवस्थित आपण परतून घेऊ। छान अशी परतून झालेली बघू शकता। चांगलं तेल पण सुटलेलं आहे ग्रेव्हीला। मसाल्याचं मिक्स करून घेऊ ग्रेव्हीमध्ये। व्यवस्थित रश्श्यामध्ये सोयाबीन मिक्स करून घेऊ। चिरलेली कोथिंबीर आहे तो शिजून घेऊ, काढून घेऊ। ती काळ्या मसाल्यातील सोयाबीनची भाजी बनवून तयार आहे। आपण सर्व करून घेऊ। ती काळ्या मसाल्यातील सोयाबीनची भाजी तुम्ही करा।